अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रात्री राहत्या घरी चोरट्याकडून हल्ला, सैफची प्रकृती स्थिर, चाहत्यांनी संयम पाळा, सैफ अली खानच्या टीमचं आवाहन. सैफवर चाकूने 6 वेळा वार, त्यात 12 जखमा, सैफवर शस्त्रक्रिया पार पडली, ऑपरेशन थिएटरमधून सैफ सुखरूप बाहेर. सैफची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती. हल्ल्यात सैफच्या घरातला एक कर्मचारी जखमी, घरातील 3 इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी आणि सैफ अलीमध्ये झाली झटापट, 12व्या मजल्यावर घर असून चोरांची एंट्री कशी झाली असा प्रश्न उपस्थित. सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्ती रात्रभर दबा धरून घरात बसली होती. घरात शिरलेल्या व्यक्तीचा महिला कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू होता. या प्रकरणी तपास सुरू. अभिनेते सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय, राऊतांचा सवाल. तर राज्यात कुणीही सुरक्षित नाही, राऊतांचं वक्तव्य. बीडपासून मुंबईपर्यंत कुणीच सुरक्षित नाही, राज्यात काय चाललंय, गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारावं, राऊतांचा खोचक टोला. सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. सैफ अली खानवर झालेला हल्ला पूर्वनियोजित असू शकतो, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली माहिती. सैफ अली खान सारख्या मोठ्या कलाकारांवर असे हल्ले होणे दुर्दैवी, पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विट करत मागणी. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक, ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा आमदार रोहित पवारांचं ट्विट. वांद्र्यातील हे अराजक पोलीस रोखू शकतील का, वांद्र्यात पोलिसांचा आणखी बंदोबस्त हवा, पूजा भट यांचं ट्विट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.